महाविकास आघाडीमधून वंचित बहुजन आघाडी बाजूला गेली. आता काँग्रेसही आघाडीत राहील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. कारण आपल्याला ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार यांच्याकडून सापत्नपणाची वागणूक देत असल्याची भावना काँग्रेसमधून व्यक्त होत आहे. एका बाजूला जागा वाटपात डावलणे आणि प्रचाराच्या रणनीती सहभागी करून न घेणे यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. ठाकरे आणि पवारांनी मिळून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पवार व ठाकरे संयुक्त सभा घेणार आहेत. पण ठाकरे गटाच्या या रणनीतीमध्ये सुद्धा काँग्रेसला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी मातोश्रीवर ठाकरे आणि पवारांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत अंतिम चर्चा होणे बाकी असताना सुद्धा आपले उमेदवार जाहीर केले होते. यावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटलेला आहे. काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंनी फेरविचार करावा असं म्हणत आहेत. दुसरीकडे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला डावलून शरद पवारांसोबत प्रचाराची रणनीती आखली आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच आपले उमेदवार असलेल्या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. आता महाविकास आघाडी म्हणून संयुक्त सभा घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेसच्या नेत्यांसोबत मिळून या सभा करतील असंही सांगण्यात आलं आहे. परंतु ही रणनीती आखताना काँग्रेसला विश्वासात घेतलं नसल्याच्याही चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून आणि प्रचार सभांच्या आखणीवरून महाविकास आघाडीत असलेला तणाव समोर येतो आहे. काँग्रेस इच्छुक असलेल्या जागांवर उभाटा गटाने परस्पर उमेदवार दिले आहेत. यावर पुनर्विचार होणार नाही. आम्ही आमच्याच कोट्यातील उमेदवार दिले आहेत असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. त्यावर त्यांना विचार आणि चर्चा करावी लागेल असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे जागा वाटपावरून वाद असताना आणि तिढा सुटलेला नसताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचाराची रणनीती बनवल्याने काँग्रेसला डावललं जातंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ठाकरे व पवार काँग्रेसच्या नेत्यांना घेऊन संयुक्त सभा घेतील असं सांगण्यात आलं असलं तरी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचं नाव मात्र त्यात घेण्यात आलेलं नाहीये. काँग्रेसला सोबत ठेवल्याने आपल्याला फायदा होईल की नुकसान याचा अंदाज अद्याप ठाकरे आणि पवारांना आलेला नाही. देश पातळीवर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असला तरी महाराष्ट्रात या पक्षाची प्रकृती तोळामासा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसची दादागिरी वाढली आहे. या पक्षांची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे आपण सांगू ती पूर्व दिशा असे या पक्षाचे नेते म्हणत आहेत. राज्यातील काँग्रेस नेत्यांचा इगो ही मोठा आहे. ते उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना नेता मानत नाहीत. मात्र दिल्लीतील काँग्रेस नेते चर्चा या दोघांशीच करतात. त्यामुळे काँग्रेसचे हे ओझे खांद्यावर का घ्यायचे अशी भावना ठाकरे आणि पवारांमध्ये निर्माण झालेली आहे.